नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. तर आज आपण बघणार आहोत पोषण ट्रॅकरवर आलेली एक नवीन समस्या. तर ती कोणती आहे तीच पाहूया. खूप साऱ्या मैत्रिणी सांगतायत की त्यांच्या पोषण ट्रॅकर ॲपवरती लाभार्थी ॲड होत नाही आहेत. तर ते का ॲड होत नाही आहेत ते पाहूया. मैत्रिणींनो, मला आणि माझ्या मैत्रिणींना एक प्रश्न होता की जेव्हा आता नवीन लाभार्थी आपण भरतो तर तेव्हा ते लाभार्थी आपल्या लिस्टमध्ये किंवा ॲक्टिव्हिटी लिस्ट किंवा मेन लिस्ट आहे पोषण ट्रॅकरची त्यावरती ते दिसत नाही आहेत. मी माझ्याकडेही गरोदर होते, मला ॲड करायची होती. तेव्हा मी जेव्हा तिला ॲड करायला गेली तेव्हा ती सर्व डिटेल्स मी व्यवस्थित ॲड केले. डिटेल्स ॲड केल्यानंतर तिथे मला सक्सेसफुलसुद्धा आलं. पण जेव्हा मी तिला पोषण ट्रॅकरवर म्हणजे पोषण ट्रॅकरवरती ॲड झाले की नाही हे पाहिलं तेव्हा तिचं नाव तिथे आलं नव्हतं. तेव्हा मी ॲक्टिव्हिटी लिस्टमध्ये पाहिलं तर ॲक्टिव्हिटी लिस्टमध्ये हे बघा अशा प्रकारे लिहून आलं. ह्यापूर्वी जेव्हा आपण फॉर्म भरत होतो, एखादी गरोदर माता किंवा स्तनदा माता किंवा कोणतेही लाभार्थी जेव्हा आपण भरत होतो, तर तेव्हा आपल्याला असं समजा त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये म्हणजे डिटेल्समध्ये काही जर कमी असेल तर तिथे लिहून येत होतं की आधार कार्डमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्यांच्या नावामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा ते नाव ऑलरेडी सबमिटेड आहे. तर अशा वेळी तिथे आपल्याला डिलीटचं ऑप्शन येत होतं. तर हे बघा, हे डिलीटचं ऑप्शन आहे. आणि का मग असं नाव दिसत नाही आहे तर काही प्रॉब्लेम झाला आहे का म्हणून त्या पुन्हा पुन्हा ते नाव भरत असतात, त्यांचं रजिस्टर करत असतात. पण तसं करू नका, नाहीतर ते खूप वेळा तुमच्याकडे ते रजिस्टर होईल, ते नाव ॲड केलं जाईल. त्यामुळे जर तुम्हाला असं लिहून येत असेल तर थांबा, कारण मी सुद्धा थांबलेली. इथे काय लिहून आले, दिस ट्रान्झॅक्शन इज इन प्रोग्रेस. आणि जेव्हा तसं आपल्याला लिहून येत होतं आधार कार्डचा प्रॉब्लेम, तेव्हा ते जे आपल्याला प्रॉब्लेम लिहून येत होते तेव्हा आपण ते डिलीट करायचो किंवा डिलीट करण्या अगोदर एकदा आपण ॲक्टिव्हिटी लिस्टमध्ये जाऊन आपण जे स्टार्ट बटन आहे त्याच्यावरती जेव्हा आपण क्लिक करत होतो, रिफ्रेश करत होतो, तेव्हा ते नाव आपोआप आपल्या ॲक्टिव्हिटी लिस्टमधून निघून आपल्या मेन पोषण ट्रॅकर लिस्टमध्ये जात होतं. पण आता तसं होत नाही आहे. जेव्हा असं लिहून आलं तर आपण समजून जावं की इथे काम चालू आहे, हे ट्रान्झॅक्शनचं काम चालू आहे. आपलं जेव्हा बघा मैत्रिणींनो, पोषण ट्रॅकर हे नेहमी अपडेट होत असतं. अपडेट ह्यासाठीच होतं की आपल्याला वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स येत आहेत काम करताना ते सुरळीतपणे व्हावे. मग त्याच्यावरती ते काम करत असतात. आपल्या पोषण ट्रॅकरमधून निघून जाण्यासाठी ते माने हे आहे. हे इथेसुद्धा अपडेट होईल. इथेसुद्धा लवकरच अपडेट होईल. आणि आपलंसुद्धा हे जे नाव ॲड लिस्टमध्ये येण्याचं आहे तर ते सुद्धा सुरळीत होईल. मी हे असंच नाव ठेवून दिलं. मी याला डिलीट केलं नाही. पहिला आपण तेव्हा जेव्हा आपल्याला मेसेज यायचे तेव्हा आपण ते नाव डिलीट करत होतो. पण ह्यावेळेला मी ते नाव डिलीट केलं नाही, कारण ते लिहून आले की प्रोग्रेसमध्ये काम चालू आहे. त्याच्यामुळे मी ते तसंच ठेवलं. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा बघितलं तेव्हा हे नाव माझ्या मेन पोषण ट्रॅकर लिस्टमध्ये आलेलं. समजा मैत्रिणीनं तुम्हालासुद्धा असेच प्रॉब्लेम येत असतील तर तुम्हीसुद्धा एक दिवस वाट पहा. समजा दुसऱ्या दिवशीसुद्धा तुमच्या पोषण ट्रॅकरला हे नाव ट्रान्सफर नाही झालं, म्हणजे लिस्टमध्ये नाही दिसत असेल, तेव्हाच तुम्ही डिलीट करा. तोपर्यंत हे नाव डिलीट करू नका, त्यांना असंच राहू द्या. हे बघा मैत्रिणींनो, आता मी इथे जाते, मला दिसत असेल की इथे लिहून आले की प्रलंबित नोंद आढळलेली नाही. मी आशा करते मैत्रिणींनो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर्स, कमेंट्स, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.